छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद भैया आहेत आणि सकाळपासून जे आपण ऐकतो आहात की त्यांच्या नावावर 150 कोटींची जमीन जी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ती त्यांच्या नावावर आहे। पण कशा पद्धतीने त्यांच्या नावावर आली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। जावेद भाई, ही जमीन तुमच्या नावावर आली, कशा पद्धतीने आली? आमचे वडिलाचे आणि नवाब साहेबाचे 15-20 वर्षांनी घरगुती संबंध आहे। नवाब साहेब इथं आले, ते आमच्या इथं थांबते, राहणं खाणं पिणं। आम्ही गेलो तर आम्ही हैदराबादला थांबतो त्यांच्या घरी। फॅमिली रिलेशन असल्यामुळं मी माझे वडील असताना त्यांच्याबरोबर जायचो, कागदपत्री काढून द्यायचो। असं करता करता आमचे नातेवाईक होते त्यांच्यासोबत 15-20 वर्षांनी। त्या हिशोबाने त्यांनी मला हिबानामा करून दिला। हिबानामा म्हणजे काय आणि ती पद्धत काय असते? हिबानामा म्हणजे गिफ्ट देणं असं मराठी शब्द होतं त्याचं। अशा प्रकारे दिलेली त्यांनी। परंतु ही जमीन तुमच्या नावावर आल्यानंतर तुम्ही भुमरे साहेबाकडे चालक म्हणून काम करतात, त्याच्यामुळे त्यांचं नाव जोडलं। नेमका त्यांचा संबंध आहे का याच्याशी? त्यांचं तीळ मात्र संबंध नाही, आमदार साहेबाचा नाही, खासदार साहेबाचा नाही। त्यांचं ह्या जमिनीशी माझ्याशी काही संबंध नाही आणि त्यांना यांच्यातलं माहीत बी नाही। हे जमिनीचं काय हिबाबनामा ते दोघायला काही माहीत नाही आणि माहिती पण नाही। असं आहे। नेमकी कधीच कुठे जमीन आहे ती आणि त्याचे कायदेशीर काहीतरी प्रक्रिया आता तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे दाखवली आहे मला। नेमकं काय प्रकार आहे जे परभणीचे आहेत ज्यांनी या संदर्भात तक्रार दिली होती? तुमच्या नावावर 2023ला जमीन झाली, नेमकी कशी झाली? हिबाबनामा झालेला आहे तो, पुरे फॅमिलीनं संमती दिलेली त्यांची, एकटे नवाब साहेबांनी नाही, पुरे फॅमिली संमती त्यांची। आणि हे जे परभणीचे कोण येते त्यांना वकील त्यांना ओळखत बी नाही मी, त्यांची माझी गाठ भेट बी नाही, बाकी काही नाही। परंतु आता तुम्ही त्या भुमरे साहेबाकडे चालक असल्यामुळं त्यांचं नाव येतं त्याच्यामध्ये, तुमची काही चौकशी पण झाली? कोणी चौकशी केली? काय चौकशीमध्ये बोलले तुम्ही? चौकशी झाली तर चौकशी वकील साहेबामार्फत मी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तिथं, बाकी काही नाही। नक्कीच हे होते जावेद भाई जे की भुमरे फॅमिलीकडे चालक म्हणून काम करतात, परंतु त्यांच्या नावावर जी जमीन झालेली आहे तिची किंमत 150 कोटी सांगितली जाते। ती त्यांना हिबानामा म्हणजे एक मुस्लिम शब्द आहे आणि ते गिफ्ट आहे, भेट आहे, त्या भेटीनुसार झाल्याचं ते सांगतात। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।